हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण वन टक्स ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे पाहणार आहोत आणि एकदम कमी वेळात मी इथे सांगणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही. एकदम कमी वेळात आणि एकदम छान असा ब्लाऊज आपल्याला होणार आहे. आणि नवीन शिकत असाल तरी तुम्हाला हा ब्लाऊज स्टिचिंग करायला जमणार आहे. तर याची कटिंग जी आहे तर ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड केलेलं आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. तर इथे बघू शकता आपलं जे ब्लाऊज कटिंग आहे तर ते मेन फॅब्रिकवरती आपण उलट्या बाजूने आपलं मेन अस्तरचं फॅब्रिक टाकलेलं आहे आणि चारही बाजूने आपण स्टिचिंग करून दोन्ही एकत्र अटॅच करून घेतलेलं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण इथे कट करून घेत आहोत. तर इथे बघू शकता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केल्यामुळे आपल्या ब्लाऊजला जे आहे ते फिनिशिंग व्यवस्थित येऊन जातं. तर इथे बघू शकता. आणि मैत्रिणींनो, अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा. इथे बघू शकता मी उंची जी आहे तर ती 2.5 ते 3.25 इंच घेतलेली आहे आणि रुंदी आहे ती टक्सची 1 इंच घेतलेली आहे. आणि अशा प्रकारचा आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात सोपा ब्लाऊज म्हणजे वन टक्स ब्लाऊज असतो. वन टक्स ब्लाऊज तर दोन्ही बाजू आपण स्टिच करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे एकमेकांवरती ठेवून घेतलेल्या आहेत मी. आणि थोडंसं वरती क्रॉसमध्ये आता आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. बघू शकताय, थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आणि कट केल्याच्या नंतर जे आहे ते आपली क्रॉसपट्टी जी आहे तर ती अटॅच करून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे क्रॉसपट्टी अटॅच करून घेत आहोत आपण. आणि खूप सोपा ब्लाऊज आहे. तर हे बघा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ जे आहेत तर ते शेअर करा. म्हणजे जे घरात बसून स्टिचिंग करणारे आहेत, शिकणारे आहेत, त्यांना थोडा तरी उपयोग होईल. आणि इथे बघू शकता आपण क्रॉसपट्टी जी आहे तर ती अटॅच करून घेतलेली आहे. यानंतर आता आपल्याला हुक लूप पट्टी अटॅच करायची आहे. तर पफ जो आहे तो एकदम छान आलेला आहे. इथे पफ कटोरीसारखाच पफ येतो आणि सोपी पद्धत पण आहे आणि कमी वेळात होणारी पद्धत आहे ही. तर इथे बघू शकता आपला ब्लाऊज जो आहे तर तो कंप्लीट होत आलेला आहे. पुढची बाजू हुक लूप पट्टी या अगोदरसुद्धा बरेच व्हिडिओ आपण बनवलेले आहेत आणि प्रत्येक ह्याची वेगवेगळी प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे. बाही कटिंगची, ब्लाऊज कटिंगची, पेपर कटिंगची, कटोरी ब्लाऊजची, बाहींची, सगळ्यांची वेगवेगळी प्लेलिस्ट आहे. तर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लेलिस्टसुद्धा एकदा चेक करून घ्या आणि आपले असेच व्हिडिओ पाहत चला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तो. आणि नक्की हा ब्लाऊज तुम्ही स्टिच करून बघा. या सणावाराच्या धावपळीच्या घाईमध्ये तुम्ही एकदम कमी वेळात हा ब्लाऊज स्टिच करू शकता. तर आणि कमीत कमी वेळामध्ये तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिलात. एकदम कमी वेळात मी पण सांगितलेला आहे. तर त्याबद्दल पाहिल्याबद्दल, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.